गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया। आजच्या व्हिडिओमध्ये आपण अगदी साध्या सोप्या पद्धतीने गौराईला साडी कशी नेसवायची याबद्दलची संपूर्ण माहिती पाहणार आहोत। अतिशय सोपी पद्धत आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, जेणेकरून सर्वांनाच अतिशय सोप्या पद्धतीने परफेक्ट अशी गौराईला साडी नेसवता येईल। भरपूर अशा प्लेट्स पाडून अगदीच एकटीने सुद्धा अगदी सुबक अशी साडी कशी नेसवायची ते आज या व्हिडिओतून पाहणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राइब करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा। चला तर मग लगेच सुरुवात करूया। गौराईला साडी नेसवण्यासाठी इथे मी गौराईची बॉडी अशी आपली एका स्टँडमध्ये ठेवलेली आहे। लोखंडी स्टँड आहे, त्यामध्ये गौराईचा वरचा भाग जो बॉडीचा आहे तर तो घालून घेतलाय। त्यानंतर आपण स्टँडला अशा प्रकारे एखादी सुती कापड, सुती साडी किंवा एखादी अशा प्रकारे शाल आपण गुंडाळून घ्यायची आहे। त्यानंतर गौराईच्या स्टँडची जेवढी उंची आहे तेवढ्या उंचीच्या पद्धतीने आपल्याला त्या उंचीच्या मापाने साडी जी आहे तर ती दुमडून घ्यायची आहे। तर इथे बघा, काहींचं स्टँड जे असतं ते लहान असतं, मग साडी अर्धी केली तरी सुद्धा चालेल, परंतु माझी स्टँड जे आहे तर ते अर्ध्यापेक्षा थोडंसं जास्त आहे। त्यासाठी अशा पद्धतीने मी उंची किती लागते ते बघून घेतलेली आहे आणि त्यानंतर जी साडी आहे तर ते आपण दुमडून घेतलेली आहे। तुम्ही हातामध्ये देखील निऱ्या करू शकता, परंतु काय होतं, हातामध्ये निऱ्या करत असताना बऱ्याच वेळा साडी जड असल्यामुळे आपला हात जो अवघडला जातो आणि आपल्याला ती योग्यरित्या साडीच्या निऱ्या ज्या आहेत तर त्या करता येत नाहीत, खूप जड होतं। त्यासाठी अतिशय सोपी पद्धत म्हणजे आपण अशा प्रकारे साडी जी आहे तर ती व्यवस्थित दुमडून आपण पसरवून घ्यायची आहे। तर इथे मी साडी व्यवस्थित दुमडून घेतलेली आहे। मग त्याच्या आपण निऱ्या करून घेऊया। निऱ्या बनवण्यासाठी ज्या प्लेट्स आहेत तर त्या पाडण्यासाठी अशा पद्धतीने साडी मी एक प्रकारे दुमडून घेत आहे, म्हणजे आपण साडीच्या निऱ्या ज्या आहेत, ज्या प्लेट्स आहेत तर त्या तयार करू। अगदी सहज तुम्ही 5 मिनिटात ही जी साडी आहे तर ती गौराईला नेसवून घेऊ शकता। जिथे साडी थोडीशी मला जास्त खाली झालेली अशी वाटते किंवा आपण दुमडलेली व्यवस्थित नाही, तिथे व्यवस्थित करून घेतली आणि सगळ्या प्लेट्स पाडून घेतल्या। त्यानंतर नेसता पदर आपल्याला थोडासा सोडायचा आहे। त्यानंतरच्या उरलेल्या ज्या निऱ्या आहेत तर त्या व्यवस्थित करून घ्यायच्या, तिथे एक चिमटा लावून घ्यायचा। त्यानंतर आपण गौराईच्या ज्या निऱ्या केल्या तिथे एक पेन, सेफ्टी पिन देखील लावून घेतली। त्यानंतर आपण बॉडीला अशा प्रकारे साडी जी आहे तर ती गुंडाळून घ्यायची। संपूर्ण भाग कव्हर होईल यासाठी व्यवस्थितरित्या सर्व बाजूने साडी गुंडाळून घेतली। त्यानंतर आपण जी एक सेफ्टी पिन घेतली होती तर ती सेफ्टी पिन घ्यायची, व्यवस्थित आपण साडी गुंडाळून घ्यायची, म्हणजे आतलं जे लोखंडी स्टँड आहे तर ते देखील दिसत नाही। त्यानंतर मध्यभागी आपल्याला ज्या प्लेट्स पाडलेल्या आहेत, आपण निऱ्या पाडलेल्या आहेत तर त्या ठेवायच्या। त्यानंतर सेफ्टी पिनच्या मदतीने आपण जे आत कापड गुंडाळलेलं होतं, तुम्ही जे काही साडी किंवा कापड गुंडाळलेलं असेल तर त्याला अशा प्रकारे पिन लावून घ्यायची। फक्त पिनच्या भरोशावरती आपल्याला राहायचं नाही, त्यासाठी त्यावरती आपल्याला एखाद्या धाग्याने बांधायचं सुद्धा आहे, म्हणजे आपली साडी जी आहे तर ती जागची हलत नाही, कारण की 3 दिवस आपल्याला गौराईची आहे तर ती ठेवायची असते। त्यानंतर आता आपण पदर करायला घेऊया। पदर करायला घेण्यासाठी आपण साडी जी आहे तर ती व्यवस्थित उलगडून घेतलेली आहे, कारण की आपण पहिल्यांदा दुमडून निऱ्या पाडल्या होत्या। त्यानंतर व्यवस्थितरित्या आपल्याला त्याच्या पदराच्या प्लेट्स ज्या आहेत तर त्या पाडून घ्यायच्या आहेत। तर प्रत्येक वेळा आपल्याला हाताशी चिमटा ठेवायचा आहे, म्हणजे चिमटा आपण वापरला तर आपल्याला पटकन काम होऊन जातं आणि बऱ्याच वेळा सेफ्टी पिन वापरताना साडीला देखील बरेच छिद्र पडतात, साडी खराब होण्याची शक्यता असते। शिवाय आपण प्रत्येक वेळेस सेफ्टी पिन लावत काढत बसलो तर वेळ देखील जातो। यासाठी हाताशी चिमटा ठेवायचा आणि प्रत्येक वेळी चिमटा लावून घ्यायचा। इथे बघा, आपण पदराच्या ज्या प्लेट्स आहेत तर त्या पाडून घेतलेल्या आहेत। त्यानंतर 2 ठिकाणी त्याला चिमट्या लावून घेतला। त्यानंतर गौराईची उंची जी आहे तर त्या उंचीच्या मापाने आपण पदर बनवणार आहोत। तर पदर बनवायला सोपं व्हावं यासाठी मी बॉडीवरती असा पदर ठेवलेला आहे आणि ज्या प्लेट्सच्या आहेत तर त्या व्यवस्थित जुळवून घेतलेल्या आहेत। तर इथे आपली पदराची बाजू जी आहे तर ती तयार झालेली आहे। आता हा पदर जो आहे तर तो आपल्याला घालून घ्यायचा आहे, पण त्याआधी गौराईचे जे हात आहेत तर ते देखील मी बॉडीला घालून घेत आहे। गौराईचे हात बॉडीला घालून घेतले। आता हा पदर जो आहे तर तो गुंडाळून घ्यायचा, म्हणजे चौबौत गुंडाळून घेऊन आपण तो पदर जो आहे तर तो गौराईच्या अंगावरती ठेवायचा आहे। तर इथे बघा, आपला पदर घालून झालेला आहे। आता हा पदर आपल्याला जेवढा पाहिजे तेवढा घ्यायचा आहे, म्हणजे काय होतं, गौराईच्या डोक्यावरती आपण पदर घेतो तर त्यामुळे आपल्याला पदर जो आहे तो थोडासा जास्तीचा काढावा लागतो। त्यासाठी आपल्याला गौराईच्या मापाने जो पदर आहे तर तो काढून घ्यायचा आहे। यानंतर आपण पदराच्या प्लेट्स व्यवस्थित करून घेणार आहोत। तर साडी बघा, आपण इथे नॉर्मल साडी नेसवलेली आहे, परंतु असा जो फुगीर भाग दिसतो तर गौराईला शेप येत नाही। तर गौराईला व्यवस्थित उठावदार गौराई दिसण्यासाठी आपण अशा प्रकारे प्लेट्स पाडून घेणार आहोत।
जो कमरेकडचा भाग आहे तर तो व्यवस्थित करून घेणार आहोत। त्यासाठी आपल्याला पहिल्यांदा पदराकडची जी पहिली प्लेट्स जे आहे तर ती व्यवस्थितरित्या खोचून आणायची आहे, म्हणजे ती अगदी टाईट आपल्याला करायची आहे, म्हणजे खालच्या सगळ्या ज्या प्लेट्स आहे तर ते व्यवस्थित होऊन जातात। जरची वरची जी प्लेट्स आहे, जो पदराकडचा वरचा जो काठ आहे तर तो मी ओढून घेतलेला आहे आणि अशा प्रकारे तो आणून आपल्याला सर्वात खाली खेचून घ्यायचा आहे, म्हणजे कमरेला आपल्या व्यवस्थित आपल्याला तो काठ जो आहे तर तो ठेवलेला दिसतो। इथे बघा काठ जो आहे तर तो व्यवस्थित मी ओढून घेतलेला आहे। ओढून घेतल्यानंतर हा जो काठ आहे तर तो आपल्याला या निऱ्याच्या खाली घालायचा आहे आणि तिथे आपल्याला एक सेफ्टी पिन देखील लावायची आहे, म्हणजे काय होतं आपल्या कमरेकडच्या जो गौरीच्या बॉडीचा जो कमरेकडचा भाग आहे तर तो सुरेख दिसतो आणि काठ देखील तिथे व्यवस्थितरित्या येतो। तर इथे मी अशी एक सेफ्टी पिन लावून घेतलेली आहे। तर आता आपण कमरेच्या काठाच्या व्यवस्थित प्लेट्स पाडून घेणार आहोत, म्हणजे आपण साडी नेसवल्यानंतर जास्त चोळामोळा देखील दिसत नाही आणि व्यवस्थित ही उठावदार अशी साडी दिसते। तर त्यासाठी बघा एक एक प्लेट्स आपण पाडून घ्यायचे आहेत, म्हणजे आपण जेव्हा पदराच्या प्लेट्स केल्या तेव्हा त्या मागच्या साईडला गोळा होतात, त्यावेळेस एक एक प्लेट जी आहे तर ती अशा प्रकारे खेचून घ्यायची आहे आपल्याला आणि तिथे आपल्याला एक पिन लावून घ्यायची आहे। पिन लावत असताना सर्व निऱ्या ज्या आहेत तर त्या बाजूला करून घ्यायच्या आणि निऱ्यांच्या आतल्या बाजूने आपल्याला पिन लावायची आहे, म्हणजे हे जे काय आपण पिनअप करतो तर ते परत आपल्याला दिसत देखील नाही, कारण की त्याच्यावरती आपण सगळ्या ज्या प्लेट्स आहे तर त्या पाडत असतो, त्या निऱ्या ज्या आहेत तर त्या ठेवत जातो आणि त्यामुळे ज्या सगळ्या प्लेट्स आहेत तर त्या झाकल्या जातात आणि आपल्याला ते दिसून देखील येत नाहीत। त्या प्रकारे आपण एक एक प्लेट्स आणायची आहे, ती व्यवस्थित खेचून घ्यायची आहे आणि अशा रीतीने तिला आपण प्लेट्सला पिन लावून घ्यायची आहे। तुमच्या जेवढ्या प्लेट्स पडतायत तर तेवढ्या तुम्हाला पिना लावून घ्यायच्या आहेत। तुम्ही छोटी जी बॉल पिन मिळते तर त्याचा देखील ज्याला आपण टाचणी असं देखील म्हणतो तर त्याचा देखील आपण वापर करू शकतो, म्हणजे जास्त आपल्याला कष्ट घ्यावे लागत नाही, फक्त खोचली तरी देखील ती साडी व्यवस्थित राहते। तर इथे बघा कमरेकडचा भाग आहे तर तो आपला सुरेख तयार झालेला आहे, व्यवस्थित छान अशा प्लेट्स पाडून झालेल्या आहे। आता फक्त आपल्याला बोटांचा खेळ करायचा आहे, आपली हाताची बोटे आपल्याला फक्त फिरवायची आहेत। त्यासाठी आपण ज्या निऱ्या बनवलेल्या होत्या तर त्या फक्त आपल्याला अशा चिमटीमध्ये हाताच्या धरायच्या आणि व्यवस्थित त्या फिरवायच्या। अगदी इस्त्री केल्यासारखे या ज्या निऱ्या आहेत तर त्या होतात, अगदी कडक होतात आणि दिसायला देखील सुरेख दिसतात, छान अशा प्लेट्स पडतात। त्यासाठी आपल्याला कशाचीही आवश्यकता नाही, अगदी सोप्या पद्धतीने आपण ह्या प्लेट्स ज्या आहेत तर त्या पाडू शकतो। त्यासाठी फक्त हाताच्या चिमटीमध्ये आपल्याला ह्या प्लेट्स धरायच्या आहेत आणि अशा प्रकारे आपल्याला त्या खाली खोचून घ्यायच्या आहेत, म्हणजे सर्व प्लेट्स ज्या आहेत तर त्या अगदी उठावदार तयार होतील। तर बघा इथे आपल्या प्लेट्सच्या आहेत तर ते किती छान तयार झालेले आहेत। जेवढी जास्त तुम्ही प्लेट्स पाडताल तेवढी गौराई छान उठून दिसेल। त्यानंतर जो काठाचा भाग होता तो देखील आपण व्यवस्थित करून घेतलेला आहे। इथे आपल्या गौराईला जवळपास साडी नेसवून घेतलेली आहे। तर आता आपण फक्त व्यवस्थित साडी करून घेऊया, म्हणजे काय होतं पदराकडचा जो प्लेट्स आहे तर त्या देखील आपल्याला व्यवस्थित करायचं आहे। त्यानंतर आपण पदराला जो चिमटा लावला होता तो काढून घ्यायचा आणि त्या ठिकाणी आपल्याला सेफ्टी पिन देखील लावायची आहे। तर तुमच्याकडे जर POPची बॉडी असेल तर तुम्ही फक्त पदराला पिन लावली आणि तुम्ही तिथे थोडंसं डबल टेपरने चिटकवलं तरी देखील व्यवस्थित चिटकून राहतं, जास्त आपल्याला होल पाडावे लागत नाही। तुमची जर कापडी बॉडी असेल तर त्यामध्ये तुम्ही पिननं घालू शकता। पदराचे जे खालच्या बाजूचे चिमटे आहेत तर ते देखील मी काढून घेतलेले आहेत। आपला पदराकडच्या ज्या निऱ्या आहेत तर त्या देखील व्यवस्थित करून घेतलेल्या आहेत। गौराईला तुम्ही मुखोटे दागिने घालू शकता आणि अगदी सहज ही साडी जी आहे तर ती नेसवली जाते। अतिशय साध्या सोप्या पद्धतीने एकटीने सुद्धा सहज आपण गौराईला तयार करू शकतो, छानशी अशी साडी नेसवू शकतो, भरपूर अशा प्लेट्स पाडू शकतो। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे आवर्जून सांगा। चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा। असेच छान छान व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला एक लाईक अवश्य करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। भेटूया अशाच एखाद्या व्हिडिओसोबत, तोपर्यंत खूप खूप धन्यवाद।